जिंकता जिंकता खेळामध्ये हरतात लोक आणि हरता हरता जिंकतात। तसं राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे काय सांगू शकत नाही। आम्ही जे काम करतोय ते हिंदुत्वासाठी नाही का? जे येत आहेत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणं किंवा इतर काय गोष्टी बोलणं हे मला योग्य वाटत नाही। परत कधी येतील आता? अजून ठरलं नाही। आता तो मुख्यमंत्र्यांचा मान असतो, कारण 3 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी पूजा केली तेव्हा आम्ही पण होतो, पण कदाचित आता आम्ही त्यांना विचारू, आले तर ठीक आहे, नाही आले तर दुसऱ्याला येतील। ह्याच्यामध्ये की कधी कधी कार्यकर्त्यांना पण सांभाळावं लागतं। आता जर युतीमध्ये लढायचं असेल तर मग कोणी नाही कोणीतरी मागे पुढे सरकावंच लागतं, कारण सगळेच जर एका पक्षाचे बोलले आम्हालाच एवढ्या सीट पाहिजेत किंवा आम्हालाच ही सीट पाहिजे आणि एका 2-2 सीटवरनं कदाचित पाठीपुढं होतं। पण मला असं वाटतंय मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका ह्या मोठ्या ज्या काय महानगरपालिका आहेत याच्यामध्ये युती होणं क्रमप्राप्त वाटतंय आणि ते होईल। कधी कधी अशी वेळ येते की तुम्हाला भरभरून दिलं जातं, त्या भरभरून दिलेल्या वस्तूचा जर तुम्हाला योग्य उपयोग जर करता आला नसेल त्याला आमचा दोष आहे का? आणि म्हणून करता आता कोणीही जे येत आहेत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणं किंवा इतर काय गोष्टी बोलणं हे मला योग्य वाटत नाही आहे। परंतु ज्या वेळेला ज्या अर्थी शिंदे साहेबांनी ज्यांना प्रवेश दिलेला आहे तो योग्य विचार करून दिलेला आहे। त्या दिवशी तुम्ही पाहिला असाल, तुम्ही जर गेला असाल तर किती लोक होती, काय होती, किती प्रवास केला आणि किती वेळ थांबले होते, रात्री किती वाजता एकनाथ शिंदे साहेब आले। तोपर्यंत ज्या वेळेला माणसं थांबतात त्यावेळेला त्याची आत्मीयता निर्माण होते आणि म्हणून करता जे झालं ते योग्य झालं आणि जे होईल ते। आता हातामध्ये ज्या वेळेला माणसाच्या काहीच राहत नाही त्यावेळेला मग असे वाईट विचार येतात। आता पंढरीच्या पांडुरंगाजवळ आम्ही आलेलो आहोत, तोंडातनं काय वेडवाकडं काढणं मला जरा आज उचित वाटत नाही, पण असो शिंदे साहेबांच्याबद्दल जर कोण काही वेडवाकडं बोलत असेल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकत नाही आहे। आज जर आपण पाहिलं 1 इंचही शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव जर कुठं कमी करायचा प्रयत्न केला असेल, त्यांच्याकडनं जर कुठं झाला असेल त्यांनी आम्हाला दाखवावा, आम्ही माफी मागतो 4 वेळेला। परंतु साहेबांचं नाव उंचवण्याचं काम, साहेबांच्या नावाने संघटना उंचीवरती नेण्याचं काम जर आत्ता जर कोण करत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब। आपण पाहिलं आहे जर शिंदे साहेब जर चुकीचं काय करत असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काय लोक या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काय येत आहेत ते काय असेच येत आहेत का? आज तुमच्यात जर पंढरपूर, सोलापूर हा जर भाग पाहिला तर तुम्ही पहिला मेत्रेंचा हे पाहिलं असेल, त्याच्या अगोदर काही प्रवेश झाले हे तुम्ही सगळं पाहिलं असाल। जगतामचा झाला रात्री, अमर पाटील, हे सगळे जे जो काय प्रवेश झालेले आहेत ते त्यांना काय कळलं नाही म्हणून झाले। मला असं वाटतंय की ते हवालदिल झालेले आहेत उद्धव साहेब, कारण रोज जे काय आमच्याकडे प्रवेश होत आहेत त्यांच्याकडचे त्याच्यामुळे ते हवालदिल झालेत आणि म्हणून कदाचित त्यांना असे शब्द सुचले असतील। तर ठीक आहे, मला वाटतंय काय एवढं फार मोठं मनावरती घ्यायला नको असं आम्हाला वाटतंय। निधीच्या बाबतीमध्ये अजित पवार दुजाभाव करतात असं एक वारंवार सांगितलं, तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव तसा आलाय का? नाही, काय झालं आहे, आम्ही ज्या दिवशी ही मीटिंग झाली त्या दिवशी आम्ही पुण्याला होतो, मुख्यमंत्री अजितदादाने आम्ही, त्यामुळे त्या मीटिंगमध्ये काय ठरलं हे मी पण त्यावेळेला ऐकायला नव्हतो। आणि ठीक आहे ना, काही लोकांच्या गोष्टी असू शकतात, परंतु लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं। ते आत्ता ह्या अर्थसंकल्प बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही ते तरतूद करणार आहोत। परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता, त्याची अजून काय यांचे वर्क ऑर्डर होत नाही आहेत, त्यांची अजून कामं चालू झालेली नाहीत। परंतु कोणी जरी असेल त्या खुर्चीवरती ते कोणी दुजाभाव करता कामा नये। ज्या वेळेला आम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता वाटेल त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती करू आणि ते
त्यांच्या परीने, कारण शेवटी ज्या पक्षातून निवडून आलेले आहेत, ज्या लोकांनी निवडून दिले त्यांचा विचार विनिमय करणं किंवा काय, कारण असं आम्हाला वाटतं आहे. तुम्ही मगाशी सांगितलं जर ते 2 राष्ट्रवादी एकत्र आले त्यावेळेला राजू शेठ तो विचार करतील काय करायचं ते आत्ताच आम्ही सांगत नाही आहे. परंतु राजू शेठने जी काही सीट निवडून आणून दाखवलं त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा तर दिलेल्या आहेत आणि त्यांना जे काय आमच्या मार्फत जेवढं जे काही सहकार्य करता येईल मतदारसंघाकरता ते आम्ही करू. शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी एकत्र आले शेवट- किती आमदार आहेत की जे बच्चू कडूंचं- सारखे ते आत्ता नाही सांगत. सगळंच तुम्ही उकळून काढू नका की जेणेकरून तुम्ही आमच्याकडनं काढून घेताय तर ते न काढता योग्य वेळेला ते दिसेल. बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. काय शेतकऱ्याचे कर्ज नाही ठीक आहे काय नाही, शेतकऱ्यांसाठी लढणारा तो नेता आहे, परंतु संपूर्ण परिस्थिती बघून पण चालायला पाहिजे. आम्ही काय शेतकऱ्यांच्या विरोधात नाही आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, त्यांना मदत व्हावी, आत्ता आलेला अवकाळी पाऊस अगोदरच आलेला त्याला भरपाई मिळावी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा आम्ही निर्णय शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आज परिस्थिती वेगळी असते, मग कर्जमाफी वगैरे झाली असती. असं काय काही गोष्टी मागे सांगितलं, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही आहे आणि त्यासाठी हे सगळे तिन्ही नेते आहेत ते योग्य निर्णय करून त्यातला मार्ग काढतात. मराठी माणसासाठी येणं, हिंदुत्वासाठी येणं, मग आम्ही जे काम करतो आहे ते मराठी माणसासाठी नाही का? आम्ही जे काम करतो आहे ते हिंदुत्वासाठी नाही का? देशहितासाठी ज्या शूरवीर सैनिकांनी, देशाच्या पंतप्रधानांनी जो पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर लगेच पलटवार करून या संपूर्ण जगाला जे दाखवून दिलं त्यावेळेला आम्हीच त्यांचं अभिनंदन केलं, आम्हीच तिरंगा रॅली काढून त्यांचं स्वागत केलं. त्यावेळेला हे लोक कुठं होते? मराठी माणूस हिंदुत्वासाठी, देवदेवतांसाठी हे सगळं जे आम्ही करतो आहे ते आम्ही पण त्यातलेच आहोत ना. आम्ही कुठं बाळासाहेबांच्या विचाराच्या वेगळे आहोत. आणि म्हणून आता काही ज्या वेळेला माणसाच्या हातात सापडत नाही तेव्हा काही कारणं शोधावी लागतात आणि ती कारणं हे काही लोक सांगत असतात मराठी माणसाच्या आणि ह्याच्या. आम्ही मराठी माणसाला काय कुठं पाकिस्तानात घालवतो आहे का? आम्ही मराठी माणसाला कुठं उत्तर प्रदेशात घालवतो आहे? नेमकं काय त्याचं उत्तर तर मिळायला पाहिजे. आम्ही एखाद्या कुठल्या मराठी माणसावरती अन्याय झाला आहे आणि त्याला न्याय देत नाही, त्याच्या कुठं काय अडचण आली तर आम्ही कानाडोळा करतो आहे, असं एखादं उदाहरण द्या ना. आता परवाच तुम्ही पाहिलं असाल की ज्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब जळगाववरून ज्यावेळेला मुंबईला यायला निघाले तेव्हा का महिलेची किडनी फेल झाल्या होत्या आणि त्यांना मुंबईला पोचणं क्रमप्राप्त होतं. साहेबांनी स्वतःचे 2 PA त्यांना तिथनं उतरवलं आणि त्या दापंत्याला का त्यांना बरोबर घेऊन त्यांना मुंबईला सोडलं. एवढी माणुसकी नाही कोण दाखवणार हो? कोणावरती प्रसंग असू द्या त्या प्रसंगाला शिंदेसाहेब नाही सामोरे गेले असं एखादं उदाहरण सांगा. तुमच्या आजारपणाचं असू द्या, दुसऱ्या संकटाचं असू द्या, काही असू द्या, ह्याने आम्हाला मराठीपण आणि हिंदुत्व शिकवू नये. लक्षात आलं का? हे जर व्यवस्थित शिकवलं असतं ना, शिकले असते तर मला वाटतं ही अवस्था त्यांची झाली नसती. शिंदे साहेब काही कारणं होती ते हळूहळू सुटत चाललेली आहेत आणि मला वाटतं ह्या आठवड्या 10 दिवसामध्ये तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि आता पांडुरंगाजवळ आलो आहे आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, ते मन्नत मागतील काय आणि काय नाही ते, पण योग्य निर्णय होईल असं सगळ्या जनतेचं म्हणणं. त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की बोलले तिथे उभाटायचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो, बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं. कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो. तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला. सुनील तटकरे नेहमी चीट करत पदे घेतली जातात असं आपल्या बाजूचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय आणि जोपर्यंत पालकमंत्री पदाचा वाद सुटत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या आगामी निवडणुकांनी हे सोबळा लावण्यासाठी त्यांनी सांगितलं. काय आलं, काही वस्तुस्थिती पण असे आहे की ज्या वेळेला त्यांना निवडून देण्याचं काम दळवी असतील, रविशेठ पाटील असेल, मी असेल, योगेश कदम असेल, आपले शिवसैनिक असतील, ह्यांनी प्रामाणिकपणे केलं. म्हणजे अगदी गुहागरपर्यंत, कारण जी मतं मिळालीत ती काय सगळी त्यांच्या पक्षाची नव्हतीच ना,
त्यामध्ये आमच्या पक्षाची होती, BJPची होती, अन्य काही आमच्या लोकांची होती आणि त्या मतावरती महाराष्ट्रामध्ये एकच सीट आली की असे नाही की बाबा त्यांच्या दुसऱ्या 2-4 सीट कुठल्या आल्यात. रायगडने त्यांची खरं म्हणजे लाज राखली हे कोणाला नाकारता येणार नाही. दोन ठाकरे एकत्र यायचं चांगली चर्चा काय होईल, काय परिणाम काय होईल त्याच्यावरती? मुंबई विजन त्यांचं अजून महानगरपालिकेच्या- आम्हाला काय कळलेलं नाही आहे, परंतु चर्चा फार चालू आहे आणि राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही.